नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहेत. वुमन्स प्रीमियर लीग म्हणजे जी काही महिलांची IPL ही 2023चा विजेता संघ कोणता आहे? आता आपल्या सर्वांना माहिती आहे 2023ची जी काही आपली महिला IPL झाली त्याचा विजेता संघ आहे बघा मुंबई इंडियन्स. लक्षात ठेवा मुंबई इंडियन्स. एकदम IMP प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी बघा जो काही पहिला सामना होता हा गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा झाला होता. अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या विरुद्ध झाला होता. फायनल बघा 26 मार्च 2023ला झाली होती. यामध्ये विजेता संघ राहिलेला आहे मुंबई इंडियन्स. कर्णधार कोणी मुंबई इंडियन्सची? हरमप्रीत कौर. लक्षात ठेवा हरमनप्रीत कौर. त्याच्यानंतर उपविजेता संघ आहे बघा दिल्ली कॅपिटल्स. आणि दिल्ली कॅपिटल्सचे जे काही कर्णधार आहे तिचं नाव आहे बघा मेग लेनिंग. डिवाइनने केलेले आहेत किती बघा 99. सर्वात जास्त षटकार कोणी मारले तर बघा सोफी डिवाइनने मारले 13 षटकार मारले आहेत. हॅट्रिक घेणारे खेळाडू कोणी? इसी ओंग. लक्षात ठेवा इसी ओंग ही आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे? तर बघा निखत जरीन, नीतू, त्यानंतर सिटी बुरा आणि लवलिना बोरगेहेन यांनी बघा सर्वांनी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पदकाचा चौकार झालेला आहे बघा. निखत लवलिनाचा यामध्ये सुवर्ण पण झालेला आहे. भारतामध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी या ठिकाणी घवघवीत यश मिळवत इतिहाससुद्धा रचलेला आहे. यामध्ये बघा निखत जरीन, नीतू, स्वीटी बोरा यांच्यासह ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलिना बोरगेहेन यांनी सुद्धा सुवर्ण पदक जिंकत भारताचा विजयाचा चौकार या ठिकाणी लावलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा टाकलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची, तुम्ही ते नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही पण लिंका मिळून जातील. त्यामध्ये आपण सगळ्या PDF टाकत असतो. पहिली महिला महाराष्ट्र केसरी विजेता कोण ठरली? एकदम IMP प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा प्रतीक्षा बागडे. लक्षात ठेवा प्रतीक्षा बागडी. सगळ्यांनी जॉईन करा ग्रुप मित्रांनो या ठिकाणी. आणि उपविजेता बघा कोण झालेले खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की याचं उत्तर सांगा. प्रश्न बघा, भारताच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रोड ॲक्सिडेंट इन इंडिया 2021 या अहवालानुसार राष्ट्रीय स्तरावरती रस्ते अपघात मृत्यूच्या बाबतीत कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावरती राहिलेलं आहे? तर उत्तर आहे बघायचं उत्तर प्रदेश. कोणतं आहे बघा उत्तर प्रदेश राज्य पहिल्या क्रमांकावरती राहिलेलं आहे रस्ते अपघाताच्या अहवालामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, लुला डा सिल्वा यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे? त्याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील. लक्षात ठेवा ब्राझील. लुला डा सिल्वा यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली? तर ब्राझील या देशाची शपथ घेतलेली. पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तो 10 जानेवारी हा जो काही दिवस आहे बघा हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या निवडणूक आयोगाने लोकगायिका मैथिली ठाकूर यांची नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे? तर बिहार. ऑप्शन क्रमांक 3 बिहार. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022मध्ये भारत हा जगामध्ये कितव्या स्थानावरती आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022मध्ये भारत हा बघा 85व्या स्थानावरती, कितव्या 85व्या स्थानावरती स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताने नुकतेच पृथ्वी 2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रशिक्षण किंवा चाचणी घेतली आहे? तर ओडिसामध्ये बघा याची चाचणी घेतलेली एकदम व्यवस्थित. पुढचा प्रश्न बघा, वीर गार्डियन हा संयुक्त युद्ध सराव भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो? तर भारत आणि जपान दरम्यान बघा वीर गार्डियन हा युद्ध सराव पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण सुखोई लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट ठरली आहे? कोणती? सुखोई. तर ऑप्शन क्रमांक 3 अवनी चतुर्वेदी. लक्षात ठेवा अवनी चतुर्वेदी. 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं आयोजन जानेवारी 2023मध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी हे करण्यात आलं होतं. कुठं? नागपूर या ठिकाणी हे करण्यात आलं होतं. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते न्यायालय ई प्रणाली सुरू करणारं महाराष्ट्रामधील पहिलं न्यायालय ठरलं आहे? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणतं ई प्रणाली सुरू करणारं पहिलं न्यायालय ठरलं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 उस्मानाबाद जिल्हा न्यायालय. कोणतं बघा? उस्मानाबाद जिल्हा न्यायालय.
मनप्रीत मोनिका सिंह यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशातील पहिल्या महिला शीख न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? तर कोण आहे बघा, ती अमेरिका या ठिकाणी त्यांनी पहिल्या शीख महिला न्यायाधीश म्हणून काय केली, शपथ घेतलेली आहे. भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंह यांनी नुकतेच अमेरिकेमध्ये न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली त्या अमेरिकेमधील पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनलेल्या आहेत. नुकतेच प्रकाशित झालेलं ह्युमन ॲनाटॉमी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर हे लिहिलेलं बघा अश्विनी कुमार द्विवेदी यांनी हे काय बघा ह्युमन ॲनाटॉमी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं? तर ओडिसा राज्यामध्ये बघा याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ओडिसाचे जे काही मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक यांनी बघा ओडिसामध्ये रौरकेला या ठिकाणी बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं उद्घाटन केलेलं आहे. हे भारतातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम आहे बघा. 2022चा विश्वकप ओडिसा या राज्यामध्ये 13 जानेवारीपासून बघा चालू होत आहे. या स्पर्धेचं जे काय आयोजन आहे हे भुवनेश्वरमध्ये कलिंगा स्टेडियम आणि रौरकेला यामध्ये नव्याने बांधलेल्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. सध्या चर्चेत असलेलं जे काही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कोणत्या राज्यामध्ये? तर सध्या चर्चेत असलेलं मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा गोवा राज्यामध्ये, लक्षात ठेवा गोवा राज्यामध्ये. गानगाई काय प्रश्न आहे बघा, गानगाई हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील सण आहे? तर हा मणिपूर या राज्यामधला सण आहे, लक्षात ठेवा मणिपूर या राज्यामधला सण आहे. 1 जानेवारी 2023 रोजी DRDOने नुकताच आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 1 जानेवारी 2023 रोजी DRDOने बघा आपला 65वा स्थापना दिवस साजरा केला. कितवा? 65वा. खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा 6 जानेवारी हा जो काही दिवस आहे महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो? तर ब्रेल दिवस बघा 4 जानेवारीला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 जानेवारीला. खालीलपैकी कोण नुकताच भारताचा 78वा ग्रँड मास्टर बनलेला आहे? खालीलपैकी कोण 78वा ग्रँड मास्टर बनलेला आहे? तर लक्षात ठेवा बघा कौस्तव चॅटर्जी. कोण बनलेला आहे? कौस्तव चॅटर्जी बघा 78वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये विश्व मराठी संमेलनाचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? ते बघा मुंबईमध्ये करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी हे करण्यात आलं होतं. नेक्स्ट पहा, भारतीय लष्कराच्या इतिहासातील पहिल्यांदाच जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या सियाचीन येथे होणारा पहिला महिला अधिकारी म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 1 शिवा चव्हाण. कोण आहेत बघा त्या? शिवा चव्हाण. नुकतेच 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर बघा 192वी जयंती साजरी करण्यात आली. लक्षात ठेवा 192वी जयंती साजरी करण्यात आली. तर बघा सावित्रीबाई फुले एक भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांचे पती बघा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका यांनी बजावली होती. त्यांनी बघा महात्मा फुले यांच्या समवेत 1848मध्ये पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली होती. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळेपैकी एक होती. त्यांचा जन्म बघा 3 जानेवारीला हा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कर इंगोले या खेळाडूंनी नुकतेच महाराष्ट्र ओपन 2023मध्ये कोणतं पदक जिंकलं? तर कोणतं बघा सुवर्ण पदक जिंकलेलं या ठिकाणी. कोणतं? सुवर्ण पदक. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आशियातील सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यात आली? तर बघा चीनमध्ये हायड्रोजन ट्रेन चालू करण्यात आली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सियोम पुलाचं उद्घाटन केलं आहे? तर बघा अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश. खालीलपैकी कोणतं राज्य स्वतंत्र दिव्यांग विभाग सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे? तर कोणतं बघा महाराष्ट्र हे राज्य पहिलं राज्य बनलेलं आहे. रेणुका सिंग आणि यस्तिका भाटिया या भारताच्या महिला खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बघा या क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या? क्रिकेट. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी नुकतेच 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स लोगोचं अनावरण केलं आहे. तर ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर ही बघा
ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेशमध्येही आयोजित करण्यात येणार आहे. 2022चा प्रतिष्ठित 30वा एकलव्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वस्ती संघ, लक्षात ठेवा यांना सन्मानित करण्यात आले. बघा, भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंग हिला नुकत्याच 2022चा प्रतिष्ठित एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ओडिशा या राज्यातील सर्वात प्रतिष्ठित असा क्रीडा पुरस्कारापैकी एक पुरस्कार आहे. बघा, नेक्स्ट पहा, अटल स्मारक हे भारतीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 मध्य प्रदेशमध्ये अटल स्मारक हे उभारण्यात येणार आहे. कुठं? मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट बघा, गण नाही उत्सव हा कोणत्या भारतीय राज्यामध्ये साजरा केला जातो? तर हा बघा मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. कुठं? मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, रणजी ट्रॉफीच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोणता आहे? तर कोण आहे बघा? जयदेव उनाडकट. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जयदेव उनाडकट ही बघा. चीन आणि हाँगकाँगकडून कोणत्या उत्पादनांच्या डपिंगची भारताने चौकशी सुरू केली आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी प्रिंटेड सर्किट बोर्ड. काय बघा? प्रिंटेड सर्किट बोर्ड. कोणत्या संस्थेला लॅब ग्रोन डायमंड्सवर संशोधन करण्यासाठी 242 कोटी अनुदान दिले जाणार आहे? तर ऑप्शन्स क्रमांक बी IIT मद्रास. सर्व पात्र खात्यांमध्ये डिजिटल बँकिंग सक्षम करणारं टिंबटिंब हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. तर कोणतं राज्य बनलं? बघा, केरळ हे राज्य बनलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी केरळ हे राज्य. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच भारतीय रेल्वेच्या टिंबटिंब या रेल्वे स्थानकाने रेल्वे प्रवाशांच्या उच्च दर्जाचं पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी 5 स्टार रेटिंग प्राप्त केली. तर ऑप्शन क्रमांक सी वाराणसी. बघा, कोणी केली? वाराणसी. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 100हून अधिक सट्टेबाजी आणि कर्ज देणारे चिन्ह ॲप्स ब्लॉक करण्याचा आदेश लागू केले आहेत? तर बघा, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने हे ब्लॉक केलेले आहेत. S-400 ही जे काय वायू संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली? तर रशियाकडून बघा ही खरेदी केलेली. कोणते केंद्रीय मंत्रालय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना लागू करतं? तर कोणतं आहे बघा? ऑप्शन क्रमांक बी कौशल्य विकास मंत्रालय. कोणतं? कौशल्य विकास मंत्रालय. कोणत्या संस्थेने G20 सायबर सुरक्षा सराव आणि ड्रिल आयोजित केलं? तर कोणी केलेलं आहे बघा? ऑप्शन क्रमांक बी CERT इन या संस्थेने आयोजित केलं होतं. नुकतेच बातम्यांमध्ये चर्चेत दिसणारं धोलावीरा हे ठिकाण कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गुजरात राज्यामध्ये. बघा, कुठं? गुजरात राज्यामध्ये. भारताचा सर्वोच्च न्यायालयाच्या 73व्या स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे मुख्य न्यायाधीश होते? तर बघा, सिंगापूर. ऑप्शन क्रमांक बी सिंगापूरचे होते. 1 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक बी 17वा स्थापना दिवस साजरा केला. कितवा? 17वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला आणि मुलींसाठी टिंबटिंब या नवीन बचत योजनेची घोषणा केली. तर कोणती बचत योजना आहे बघा? महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. लक्षात ठेवा, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच खादी आणि ग्राम उद्योग आयोगातर्फे टिंबटिंब या ठिकाणी मेगा खादी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? बघा, कच्छ या ठिकाणी हे करण्यात आलं होतं. कुठं? कच्छ. जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय टिंबटिंब या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. तर कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? बघा, भारतामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये.